स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपला डे 8 आणि आज आपण 7 चक्र आणि जीवनाचा आनंद याबद्दल अनुभव करणार आहोत. सेशन सुरू करण्याच्या आधी कसे आहात सगळे? चला सगळ्यांनी म्हणायचं आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. स्वस्त म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. जे काही करताय ते एकदम मस्त आनंदात करताय आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये जबरदस्त असायचं. जीवनाला संपूर्ण आनंदाने पॉझिटिव्हिटीने पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वस्त मस्त जबरदस्त अशी एनर्जी स्वतःमध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आणायची आहे. पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये आत्मसात करायचं आहे. तर आजचा आपला विषय आहे 7 चक्र आणि जीवनातला आनंद. तर सर्वप्रथम बघूया की हे चक्र काय असतात. आता प्रत्येक बाळ जेव्हा छोटं असतं ना, तर त्याला जन्म जेव्हा होतो तर त्याचे जे चक्र असतात ते कळी स्वरूपात असतात. कसे असतात? कळी स्वरूपात. का बरं? एकाच घरात जन्मलेले 2 मुलं वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. त्याचं कारण काय? बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो ना, अरे माझा हा मुलगा चांगला आहे, ही मुलगी चांगली आहे, याच्यात हा गुण आहे, त्याच्यामध्ये ते गोष्ट नाही आहे. हे का बरं चेंज होत असतं? तर ईश्वराने आपल्याला जेव्हा जन्म दिला, तेव्हा आपले हे चक्र कळी स्वरूपात असतात. आणि मग त्या व्यक्तीचं आचरण, त्या व्यक्तीचा स्वभाव हा कसा कमी जास्त वेगळ्या पद्धतीने होत असतो, तर त्याच्या मागे कारण आहे, तो व्यक्ती लहानाच्या मोठा होत असताना त्यांना ज्या गोष्टी भेटत असतात, ज्या संधी उपलब्ध होत असतात, त्याच्यानुसार त्या व्यक्तीचे कुठलं चक्र ओपन होईल किंवा कुठलं ब्लॉक राहील याच्यावर त्यांचं पुढच्या जीवनाचं यश किंवा अपयश ठरत असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचं यश किंवा अपयश या मिळणाऱ्या संधींवर डिपेंड असतं. आजपर्यंत आपण व्यक्तीच्या वागण्यासाठी त्या व्यक्तीला दोष दिला, पण आज आपण त्या व्यक्तीला समजून घेणार आहे, की अमुक एक व्यक्ती असा वागतो, तर त्याच्या वागण्यामध्ये नेमकं काय कारण आहे? का बरं तो या पद्धतीने वागतो? हे आपण आज समजू शकणार आहे, की नेमकं त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये कुठलं असं कारण आहे, ज्यामुळे त्या व्यक्तीचं बिहेवियर पॅटर्न चेंज झालेला आहे किंवा तो व्यक्ती नकारात्मकतेने वागत आहे. ठीक आहे? हे रिझन्स आपल्याला आज कळणार आहे. आतापर्यंत व्यक्तीला दोष देत होतो ना, पण आता आपल्याला कळेल की बाबा याचं हे चक्र वीक आहे, आपल्याला याचं हे चक्र स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करायची आहे. त्या व्यक्तीच्या चक्राला आपल्याला पॉझिटिव्हिटीनी परिपूर्ण करण्यासाठी मदत करायची आहे. एवढं आपल्याला म्हणायचं, म्हणजे लक्षात ठेवायचं. ओके. या पद्धतीने आपण कुठल्याही चक्राची एनर्जी समजून घेऊ शकतो आणि पॉझिटिव्हिटीने त्यांना बदलू शकतो. तर आता आपण चक्रांच्या जागा समजून घेऊ की कशा पद्धतीने आपल्या चक्रांच्या जागा आहे. प्रत्येक चक्राचं बीज मंत्र समजून घेऊ आणि चक्रांना आता बघा सगळ्यात महत्वाचं, हे चक्र पहिलं नाहीये. हे जे सहस्त्रार चक्र आहे, हे आपलं 7वं चक्र आहे. तर पहिलं चक्र सुरू होतं मूलाधार चक्र म्हणजे रूट चक्र. मूलाधार चक्र सगळ्यात पहिलं चक्र कशाला म्हणणार आपण? मूलाधार चक्राला. त्याचं बीज मंत्र आहे लम आणि रंग आहे लाल. मूलाधार चक्राचं बीज मंत्र कोणतं आहे? लम. लम हे त्याचं बीज मंत्र आहे आणि रंग त्याचा लाल आहे. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट खाली, कुठे? नाभीच्या 3 बोट खाली आपलं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र आणि स्वाधिष्ठान चक्राचा रंग आहे केशरी, बीज मंत्र आहे वम. रंग आहे केशरी, बीज मंत्र आहे वम. त्यानंतर मणिपूर चक्र. ठीक आहे, सध्या आपण नावच बघतो आहे, मी डिटेलमध्ये प्रत्येक चक्राला समजावून सांगणार आहे. मग हा जो आहे मणिपूर चक्र, हे मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या 3 बोट वर आहे. याचा रंग आहे पिवळा आणि बीजमंत्र आहे रम. बीजमंत्र कोणता आहे? रम बीजमंत्र आहे. त्याच्यानंतर अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र. हृदय चक्र त्याचं बीज मंत्र आहे यम आणि रंग आहे हिरवा. कुठला रंग आहे? ग्रीन कलरचं हे चक्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विशुद्ध चक्र आपल्या भावना व्यक्त करण्याचं हे चक्र आहे आणि त्या चक्राचं जे विशुद्ध चक्र लाईट ब्लू कलरचं हे चक्र आहे आणि बीज मंत्र आहे हम. लाईट ब्लू कलरचं चक्र आहे, बीज मंत्र आहे हम. त्यानंतर थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्राचं बीज मंत्र आहे ओम.
कोणी उम आणि कुणी ओम या पद्धतीने याला घेत असतात. तर जे लोक थर्ड आयवर उकार धारण करतात म्हणजे उमचा उच्चार धारण करतात ते सहस्त्रार चक्रावर ओंकार धारण करतात पूर्णत्व. किंवा काही लोक इथे ओंकार धारण करतात आणि हे मग सहस्त्रार चक्र म्हणजे नीरव शांतता परिपूर्णतेची अवस्था म्हणजे क्राऊन चक्राची अवस्था समजली जाते. ठीक आहे. या पद्धतीने आपले हे 7 चक्र आहेत. त्यांच्या जागा लक्षात आल्या का? सगळ्यात पहिले रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या तिथे आणि म्हणजे त्याला आपण म्हणू की पुरुषांची जे माकड हाड असतं, माकड हाडचं शेवटचं टेलबोनचं लास्ट पोर्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र नाभीच्या 3 बोटं खाली, मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटं वर, हृदय चक्र सेंटर ऑफ द चेस्ट, थ्रोट चक्र हृदयाच्या जागा, थर्ड आय चक्र दोन्ही भुवयांच्या थोडं मध्ये थोडस वर आणि क्राऊन चक्र म्हणजे जो आपला टाळूचा भाग आहे सेंटर तो म्हणजे आपला क्राऊन चक्रच म्हणजेच सहस्त्रार चक्र. चक्रांच्या जाग्या झाल्या का सगळ्यांना लक्षात? पुढे जायचं. एव्हरीवन चक्रांच्या जागा समजल्या का सगळ्यांना? आता प्रत्येक चक्राचं कार्य काय आहे ते समजून घेऊ. आणि बघा आतापर्यंत आपण कसं त्या लोकांना दोष दिला, आता आपण लोकांना ओळखायला शिकणार आहे. जर तुम्हाला चक्र का एखादा व्यक्ती असा वागतो हे क्लिअर झालं तर तुम्ही त्या व्यक्तीला दोष न देता त्या व्यक्तीला वागण्याच्या कारण सुधारण्यासाठी अफर्मेशन द्याल आणि त्या व्यक्तीमध्ये सकारात्मकता निर्माण करणार आहे. ठीक आहे. एकच मिनिट. आता जसं आपलं स्पाइन आहे हे सगळे 7ही चक्र आपल्या स्पाइन मध्ये अवस्थित असतात. ठीक आहे. आपले 7ही चक्र आपल्या स्पाइन मध्ये अवस्थित असतात. ठीक आहे. मूलाधार चक्र पहिलं चक्र कुठल्या चक्राला म्हणू आपण? मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र हे आपलं पहिलं चक्र आहे. यह चक्र पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे की तिकोनी हड्डी एवं महिलाओं के बीज कोश के मध्य क्षेत्र में अवस्थित आहे. म्हणजे महिलांचं बीजकोश आणि पुरुषांचं जे त्रिकोणी हाड आहे आपलं टेलबोन त्याच्या शेवटचा भाग तिथे अवस्थित है. यह चक्र शरीर में भौतिक जीवन शक्ति का स्थान है जो जीवन के लिए प्रेरित करता है. यह कुंडलिनी जागृति का स्थान है. कुंडलिनी जागृति का परिचारक है. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, किडनी, त्याच्यानंतर याचं जे तत्व आहे पृथ्वी तत्व आहे. कुठलं तत्व आहे? या चक्राचं तत्व पृथ्वी तत्व आहे आणि याचं कार्य आहे भौतिक शक्ती, सृजन शक्ती याचा प्रभाव. जर हे चक्र ऍक्टिव्ह असेल तर व्यक्ती पण ऍक्टिव्ह असेल आणि नाही तर आपल्या घरात आता सांगा असे किती लोक आहे जा रे तो टीव्हीचा रिमोट आणून दे हातात असं म्हणणारे किती लोक आहे? एक ग्लास पाणी आणून दे असे म्हणणारे जर लोक तुमच्या घरात असतील समजून द्यायचं व्यक्तीचा दोष नाहीये बरं, त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे. आपण म्हणतो की ती व्यक्ती आळशी नाही हो, त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे समजून घ्या. तर तुम्हाला काय करायचं, त्यांना जर पाणी चार्ज करून द्याल तर पटकन म्हणायचं की या व्यक्तीचं हे पाणी पिऊन रूट चक्र ऍक्टिव्ह झालेला आहे. दोष देत बस, दोष द्याल तर घरात वाद होतील. मग दोष द्यायचा का? आपल्याला पॉझिटिव्ह बघायचं आहे. मग आपण काय म्हणायचं की ही व्यक्ती खूप ऍक्टिव्ह झालेली आहे, या व्यक्तीचं रूट चक्र बॅलेन्स झालेलं आहे, बस इतना काफी है. बरोबर की नाही? नाही तर तोच देश देत सगळं होऊन जाईल की तू असं करत नाही, तो असं करत नाही, तो तसं करत नाही. तर एक लक्षात घ्या, जर याचा रंग कोणता आहे? लाल रंग आहे. सुपरनील ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. ठीक आहे. या चक्राचा कोणत्या ग्रंथीसोबत संबंध आहे? सुपरनील ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. ठीक आहे.
किडनी, ब्लॅडर आणि पूर्ण स्पाईन, रीढची हड्डी, शरीरामध्ये कुठेही हाडांची दुखणं असतील, शरीरामध्ये कुठेही हाडांचे दुखणे असतील तर ते रूट चक्र इनबॅलन्स असल्यामुळे असतात. ठीक आहे. शक्ती का स्त्रोत, चेतना स्फूर्ती, हे करू द्या ते करू द्या, ऍक्टिव्ह राहील. आणि जर चक्र ऍक्टिव्ह नसेल तर मग काय होईल की आता तो व्यक्ती किसी भी साधना के अभाव के बिना खुद तो दुखी रहेगा और आजू वाले सबको दुखी आहे, घरी चिडचिड चिडचिड कटकट, हे नाही बरोबर ते नाही बरोबर असं करत राहील. स्वतः तर काही करणार नाही, दुसऱ्यांकडनं दुनियाभराची अपेक्षा करणार. मग आपल्या घरी जर असे लोक असेल तर काय करायचं, बडबड करायची नाही. त्यांचं रूट चक्र पॉझिटिव्ह करण्यासाठी त्यांचं अन्न पाणी चार्ज करायचं, त्यांच्या कपड्यांना ऊर्जा द्यायची की ही व्यक्ती खूप ऍक्टिव्ह झालेली आहे, यांचं रूट चक्र बॅलन्स झालेलं आहे आणि ही व्यक्ती खूप सकारात्मक आहे, बगर बोले काम हो जाएगा. ठीक आहे. तर या पद्धतीने त्या व्यक्तीला मदत करायची आहे आपण. ठीक है. चेतना स्फूर्ति और जड़ता चेतना स्फूर्ति जड़ता सुस्ती, किसी भी प्रकार के सेवा या साधना द्वारे चेतना और स्फूर्ति बनी रहती है, जिससे सदैव स्वस्थ, सुखी, आनंदित और स्वाधीन रहता है. अन्यथा सुस्ती के कारण जड़त्व का जीवन जीकर खुद तो दुखी होगा, असंतुष्ट होगा, पराधीन होगा, लोगों को भी ये व्यक्ति परेशान करेगा. इस चक्र का संबंध पृथ्वी तत्व से, पृथ्वी तत्व असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास सा होता है, शरीर भारी भारी सा लगता है और हड्डियों संबंधित रोग होते हैं. किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर आना इसी चक्र के कारण होता है. ठीक है. किसी भी चक्र, आता कळलं रूट चक्राचं काम काय, जीवनामध्ये स्टेबिलिटी, स्थिरता, ऊर्जा देणारं चक्र आहे. हाडांसंबंधित कुठलेही प्रॉब्लेम असेल तर हे चक्रावर वर्क करायचं आहे आणि जीवनामध्ये ज्या तुम्हाला स्टेबिलिटी पाहिजे आणि त्या स्टेबिलिटीसाठी आपल्याला या चक्रावर वर्क करायचं आहे. ठीक आहे. आता दुसरं जे आपलं चक्र आहे, खालून दुसरं, नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र, त्याचा चक्र क्रमांक 2 आहे. त्याला म्हणतात स्वाधिष्ठान चक्र किंवा सॅक्रल चक्र. कोणतं चक्र म्हणतात? स्वाधिष्ठान चक्र किंवा सॅक्रल चक्र, ज्याचा रंग केशरी आहे. ठीक आहे. रंग कोणता आहे? केशरी रंग आहे. बीजमंत्र काय सांगितलंय त्याचं? सांगा बरं. बीजमंत्र आहे वम. बीजमंत्र कोणता आहे? वम हे बीजमंत्र आहे आणि रंग त्याचा केशरी आहे. मग या चक्राचं आपल्या जीवनात काम काय आहे? नाभि से करीब 3 इंच नीचे अवस्थित है. यह चक्र काम शक्ति का केंद्र यो अहम का परिचारिक है. पती पत्नीच्या नात्यांमध्ये महत्वाचं चक्र या चक्राला मानलं जातं. संबंधित अंग, ग्रोनेट ग्रंथी, पूर्ण जेनेटिक ऑर्गन, दोन्ही पाय, कुठल्याही व्यक्तिप्रती मनोभाव सीधे इसी चक्र से जागृत होते हैं. विचार भावनात्मक, याचं तत्व आहे जलतत्व. या चक्राचं तत्व कोणतं आहे? जलतत्व आहे. रंग नारंगी, प्रतिकूल प्रभाव, कफ, खासी, श्वास आणि युरिन संबंधित आजार. आता रंग नारंगी ग्रोनेट ग्रंथी सोबत संबंध, यह चक्र जेनेटिक ऑर्गन को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र जातीय शक्तियों, भावनाओं का केंद्र, स्त्री पुरुष आकर्षण का केंद्र इसी चक्र को माना गया है. शक्ती का स्रोत आत्मसर्जन. आता बघा, एखादा व्यक्ती जर या चक्रांवर जास्ती आकृष्ट असेल, जे आपण बघतो की एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या म्हणजे व्यक्तीवर अन्याय होतो, म्हणजे स्त्री एखाद्या पुरुषाकडून एखाद्या महिलेवर जेव्हा अन्याय होतो, अशा जर आपण बातम्या बघतो, तर त्याचं या चक्रावर नियंत्रण नसतं आणि म्हणून त्याच्याकडनं अशा गोष्टी. तर व्यक्ती जर नियंत्रण असेल तर तो आत्मसर्जन करेल, नाही तर तो आत्मविकास करेल आणि जर ते चक्रावर कंट्रोल नसेल तर त्याच्याकडनं लोकांच्या प्रती किंवा गैरप्रकार त्या व्यक्तीकडनं घडू शकतात, जर हे चक्र बॅलन्स नसेल तर. व्यक्ती या चक्राला विकसित करून संयमित होऊन आत्मिक विकास करू शकतो, नाही तर नकारात्मक विचारांकडे प्रेरित होऊ शकतो. या चक्राचं तत्व जलतत्व आहे आणि जलतत्व असंतुलित असेल तर व्यक्तीला कफ, सर्दी संबंधित रोग होतात. युरिन संबंधित म्हणजे वारंवार युरिनला जावं लागणं किंवा युरिन पास न होणं असा प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर बेड वेटिंगची समस्या मुलांमध्ये बघायला मिळते. शरीरामध्ये स्वेलिंग असतं आणि महिला आणि पुरुषाच्या जेनेटिक समस्या म्हणजे संतती निर्मिती संदर्भात समस्या, हे चक्र इनबॅलन्स असेल तर होत असतात. ठीक आहे. तर
आता तुम्हाला सांगते, माझ्याकडे 14 वर्षाच्या मुलाची केस होती, जो रोज बेडवेटिंग करायचा आणि त्याच्या आई नी सगळ्या डॉक्टरांचं औषध वगैरे सगळं केलं होतं. पण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये जे आपण डिस्टन्स हिलिंग शिकवतो, ज्यात स्पर्श न करता जगाच्या पाठीवर आपण कुठेही हिलिंग करू शकतो, त्या पद्धतीचा वापर करून त्या मुलाच्या आईने अगदी 14 दिवसांत मुलाला हील केलं आणि जी त्याची 14 वर्षाची समस्या आहे ती पूर्णपणे बरी झाली. त्यानंतर तो मुलगा आता तर 18-19 वर्षाचा आहे, पण त्यावेळेस तो आपल्याकडे आला तेव्हा 14 वर्षाचा होता आणि त्याची बेड वेटिंगची समस्या पूर्णपणे दूर झाली. त्यासोबतच ज्या दाम्पत्यांना संतती लाभापासून वंचित असतात किंवा उत्तम संततीचा लाभ पाहिजे, अशा दाम्पत्यांनी स्वाधिष्ठान चक्राला हील करण्याची गरज असते. म्हणजे हे चक्र पॉझिटिव्ह असलं तर बाकीच्या ज्या प्रक्रिया असतात त्या म्हणजे उत्तम संततीसाठी योग्य चक्र मानल्या गेलेलं आहे. त्याच्यानंतरचं चक्र मणिपूर चक्र. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटं वर असलेलं चक्र आहे. आता मला सांगा, ज्यांनी ज्यांनी आयुष्यात कोणत्या परीक्षा दिल्या आहे, पेपरला जाताना कोणाकोणाच्या पोटात गोळा आलाय किंवा महत्वाच्या कामाला जाताना एकदा तरी वॉशरूमची ला जाऊन यायची इच्छा झालेली आहे. कोणाकोणाचं झालंय? का होतं असं? माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात. आता परीक्षा पास करणं ही पण एक इच्छा असते. तुम्ही बाहेर कुठेतरी महत्वाच्या कामाला निघता, ते काम पूर्ण होणं ही पण एक इच्छा असते. मग त्या इच्छा कुठे दडलेल्या असतात? पोटात. आणि जर अशा त्या इच्छेसाठी जर पूर्ण होईल की नाही होईल अशी भीती वाटली, की पोटामध्ये गोळा येतो आणि मग असं वाटते, की एकदा तरी वॉशरूमला जाऊन या. मग बाहेर निघताना ही जी भीती वाटते, तर या भौतिक जगातील तुमचं गाडी, बंगला, पैसा, आर्थिक समृद्धी, मुलांचे लग्न, मुलांप्रती ऍडमिशन, अशा ज्या काही तुमच्या सगळ्या इच्छा आहे, त्या सर्व इच्छा पूर्ण करणारं चक्र म्हणजे मणिपूर चक्र आहे. सोलर प्लेक्सिस चक्र आहे आणि याला सूर्यचक्र का म्हटलं गेलेलं आहे? कारण इथे आपल्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे आणि मला सांगा, संध्याकाळ नंतर आजकालचे तर आपलं असे झालेलं आहे, जेवण केव्हा करायचं असतं? लास्ट रात्रीचं जेवण हे तुमचं 7:30च्या आधी झालंच पाहिजे. किती वाजता? 7:30च्या आधी. किती लोक जेवतात आजकाल? सगळे बर्थडे पार्टी असो, लग्नाचं रिसेप्शन असो किंवा इव्हन लग्न सुद्धा असो, सगळे उशिरा होतात. लग्नाच्या दिवशी तर 11-11, 12-12 वाजतात लोकांना जेवायला. आहे की नाही? मग ज्या अन्नाच्या साठी आपण सगळं काही करतोय, थोडा सोचो, हम जीवन क्यों जी रहे? हा, सगळं काही कशासाठी? विधभर पोटासाठी. आहे की नाही? सगळं काही जर एवढूशा पोटासाठी आपण करतोय आणि त्याच पोटाला जर आपण योग्य आहार, योग्य म्हणजे विचार, योग्य गोष्टी देत नसेल, तर मग त्याचा रिझल्ट येईल का हो आपल्याला? आणि म्हणून हे जे मणिपूर चक्र आहे, ते भौतिक जगतातील इच्छा पूर्ण करणारं चक्र आहे. याला जर तुम्ही ऍक्टिव्ह केलं तर ये जे है नाभि चक्र के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है। यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है। यह चक्र शक्ति यो बुद्धिमानी का प्रतीक है। अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं, म्हणजे कुठल्या गोष्टीची खूप भीती वाटेल, तर इस अंग में स्वतः कडापण आता है, म्हणजे पोटात गोळा येतो। संबंधित अंग आमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, याचं तत्व अग्नितत्व आहे, रंग याचा पिवळा आहे, बीज मंत्र आहे रम। डायबेटीज, शुगर, बीपी अशा सगळ्या पेशंटनी रमचं उच्चारण केलं, म्हणजे रम हा उच्चारण जर केलं बीज मंत्राचं, तर हे चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते। कार्यशक्ती, बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, रक्त संदर्भ संबंधित रोग, अतिसार, संग्रहणीसारखे आजार होतात। मणिपूर चक्र पोट, लिव्हर, पित्ताशय यांना नियंत्रित करतो। कार्यक्षेत्र यह शक्ति और समझदारी का केंद्र है। इसे सूर्य चक्र भी कहा जाता है और इसी से संपूर्ण शरीर में उचित टेम्परेचर, म्हणजे शरीराचं एक टेम्परेचर ठरलेलं आहे की नॉर्मल टेम्परेचर एवढं, तर शरीरामध्ये पूर्ण टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम देखील हेच चक्र करतो। आधुनिक युग में, वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव के कारण व्यक्ति बुद्धिमान तो हो रहा है, परंतु अपनी समझदारी खोते जा रहे हैं। तभी तो जिंदगी में क्या है, इसकी साडी मेरे साडी से सफेद की ऐसे, समोरच्यानी कार घेतली, आला आपल्या पोटात गोळा, त्याला काय, त्याच्या बापदादाकडनं भेटलेलं आहे। मग अशा विचार केल्याने
त्याचे ब्लॉकेजेस थांबवत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये नवीन ब्लॉकेजेस, अरे त्याला भेटलं, याच्याने भेटलं, मागायचं ना. तुम्हाला गंमत सांगते, आजपर्यंत जी गोष्ट तुमच्या जीवनात नाहीये तुम्ही मागितलेली नाहीये, और पुरे श्रद्धा के साथ मागी नाही. रश्मी मॅडम, तुम्ही कधीतरी म्हटलंय का की माझ्या अकाउंटमध्ये दरमहा 5 लाख रुपये मी अर्न केलेला आला पाहिजे? नाही म्हटलेलं. मग असं म्हटलंच नाही तर ते पूर्ण होईल का? तुम्हाला गंमत नाही. सांगते, अं, मी लिटरली खूप फायनान्शियल अडचणीतला काळ बघितलेला आहे. म्हणजे अक्षरशः आम्हाला हो. 1,000 रुपये सिलेंडर गेलं तरी कुणाला मागावं लागायचे, ही आम्ही आर्थिक परिस्थिती सोसलेली आहे. लिटरली सांगते, माझ्या हस्बंडला लग्नानंतर 3 वर्ष सॅलरी नव्हती आणि त्याच्यामुळे बरोबर. तो काळ आमच्यासाठी तर, पण आनंदासाठी पैसे लागत नाही हे तर मला त्या काळात मी शिकलेली होती. अगदी 50 रुपयात माझ्या हस्बंडनी लग्नानंतरचा पहिला बर्थडे सेलिब्रेट केलेला होता. एक छोटी ती फ्रुटीची बॉटल, 2 पेढे आणि एक छान पत्र. एवढ्या याच्यात आमचा तो बर्थडे लग्नानंतरचा सेलिब्रेट झालेला होता. मी त्या दिवसातनं काढलेली आहे. आज मी विचार केला की मला जाऊन S25 अल्ट्रा घ्यायचा तरी सुद्धा मी घेऊ शकते. हे मला रेकीने दिलेलं आहे. तर बरोबर. गंमत सांगते, आमच्या बाजूला एक प्लॉट रिकामा होता. म्हणजे मी ज्या एरियात राहते इथे मला 18 वर्ष झाले आहेत राहायला, आणि 18 वर्षापासून तो प्लॉट 2दा विकला गेला. आम्हाला माहिती नाही कोणी घेतला, कोणी विकला. 2दा त्याचा खरेदी विक्री व्यवहार झाला. पण मी नेहमी, कुणी म्हटलं की या प्लॉटकडे बघायचं नाही, हा प्लॉट माझा आहे, ना तो प्लॉट घ्यायची कॅपॅसिटी माझी होती, ना त्या प्लॉटचे पैसे माझ्याकडे होते, किंवा तो प्लॉट कुणाचा आहे हेही माहिती नव्हतं. बट रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. आता माझ्या घराचं बांधकाम त्या प्लॉटवर चालू आहे. बरोबर आहे मॅम. म्हणून तुम्हाला सांगते की जी गोष्ट तुम्ही क्रिएटच केली नाही, आपण फोकस कशावर करतो? पाहिजे गाडी असते, मेरे से हो. होगा की नाही होगा, बरोबर आहे. मुलाचे बरोबर. मार्क पाहिजे असतात, हा करत नाही, याला हे जमत नाही. जे बरोबर. पाहिजे त्या गोष्टीवर जर आपण, कारण एनर्जीचा नियम काय आहे सायंटिफिक दृष्ट्या, जिथे तुमचा फोकस जातो तिथे तुमची एनर्जी जाते, आणि जशी बरोबर. एनर्जी जाईल सकारात्मक किंवा नकारात्मक, त्या पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये रिझल्ट येणार आहे. आणि म्हणून बरोबर. जेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहे, जर हस्बंड कडनं प्रेम पाहिजे तर म्हणा ना, माझं माय हस्बंड लव्ह केअर अँड रिस्पेक्ट टू मी, तुम्ही काय म्हणता, हा असा तो तसा, बरोबर आहे. बरोबर क्रिएट आहे. द अफर्मेशन पॉझिटिव्हली, जे तुम्हाला जीवनात पाहिजे ते तुम्हाला क्रिएट करावं लागेल ना. प्रॉब्लेम कुठे होत आहे? पेरणी चुकीची होते, कारण एनर्जी आपली चुकीच्या गोष्टींवर जाते आहे. पेरणी चुकीची झाली तर कापणी पण चुकीचीच करावं लागेल ना. बोये बरोबर. पेड़ बबूल का, आम कहा से खाये, बरोबर की नाही? आंबे खायचे तर त्यासाठी आंब्याचं झाड लावावं लागेल. म्हणून ज्या व्यक्ती लावलाय. जशी वागणूक पाहिजे आहे, आणि ती वागणूक मेन मणिपूर चक्रापासून चालू होते, कारण हे हो. सगळं समृद्धी देणारं चक्र आहे. सगळ्या माणसाच्या बरोबर. इच्छा कुठं दडलेल्या असतात? पोटात. बरोबर. पोटात. बरोबर की नाही? म्हणता ऐकलं ना, बरोबर. सगळ्या माणसांच्या इच्छा कुठं दडलेल्या असतात? पोटात दडलेल्या असतात. अजून आपली संस्कृती काय म्हणते, एखाद्या व्यक्तीला जिंकायचं असेल तर त्याला पोटाला खुश करावं लागतं, म्हणजे चांगलं चुंगलं खाऊ घालावं लागतं, बरोबर आहे. बरोबर की नाही? पण आपण ते करतो का? नाही. मग एक सुंदर एक होते, त्याच्यात काय म्हटलं होतं, आळशी बायको समजदार नवरा याचं प्रतीक संध्याकाळची घरात खिचडी, आहे की नाही? बरोबर आहे मॅम. तर मग हो. आपल्याला तसं नाही करायचंय. खरोखर आपण जे काही करतोय आपल्या कुटुंबासाठी करतोय, आणि एक लक्षात घ्या, उदरभरण नव्हे हे जाणे जे यज्ञ कर्म, आपण यज्ञामध्ये जशी आहुती टाकतो त्याच पद्धतीने उदरभरणाची जबाबदारी आपण काय केलेलं आहे, ठीक आहे, उदरभरणाची जबाबदारी काय केलेलं आहे, दुसऱ्यांवर टाकली, म्हणून नाही. अहो, टाकेल. खिचडी छान असते, पण लोकांच्या घरी जर आठवड्यातनं 3दा बनत असेल तर ती खिचडी कोणतं आरोग्य देऊन राहिले तुम्ही कुटुंबाला? सगळं पूर्ण आहार दिला पाहिजे ना. खाली मेसेज आला, खिचडी पण छान बरोबर आहे. लागते, एवढीची आहे खिचडी, पण ती आठवड्यातनं एकदा ठीक आहे, बरोबर आहे. आहे की नाही? दररोज तू. चला, ओके. तर पेरणी कशी करायची? आपल्याला जे गोष्टी आपल्याला जीवनामध्ये पाहिजे त्या गोष्टींची पेरणी करावी लागेल तुम्हाला. जर तुम्ही म्हटलं, मला लिटरली सांगते, माझ्या विजन बोर्डवर मला 2 लाख रुपये महिन्याची चॅरिटी करायची आहे, ते मी आज माझ्या विजन बोर्डवर लिहिलेलं आहे. कारण मला असं एक सेंटर निर्माण करायचं आहे, त्याचं नाव पण केलेलं आहे स्वामी गजानन तीर्थ म्हणून. असं सेंटर राहील ते हिलिंग सेंटर की ज्यातनं येणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या शारीरिक, मानसिक, भावनिक दुःख घेऊन येईल, पण त्या सेंटरमधनं जाताना त्याच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या असतील, पण त्या 100% आनंदर्शूंच्या असतील. माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय तेच आहे आता. कारण 100% ती होईल मॅम. प्रयत्न चालू 100% आहे. होईल.
इंटेन्शन देऊन ठेवलेल्या युनिव्हर्सला युनिव्हर्स कुठल्या याच्यात पूर्ण करेल ते बघूया. बट डेफिनेटली ईश्वर त्या इच्छा पूर्ण करेल. कारण कसं आहे, प्रत्येकाला ठरलेलं आहे, मूड बांधून आलोय, जाताना हात रिते होईल. 1 रुपयाचा सिक्काही आपण बरोबर सोबत घेऊन जाणार नाही. पण ते स्वामी तीर्थ वर्षानुवर्ष लोकसेवेचं काम करेल, ही माझी शेवटची इच्छा आहे, की बाबा तेवढं आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी कामं करते. पण आता हे फ्री क्लासेस काय, याचं तुम्हाला उदाहरण सांगते. कारण ते पूर्ण होईल तेव्हा पूर्ण होईल. पण तोपर्यंत मी कुठल्या तरी माध्यमाने लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणावं. थोडं बरोबर तरी आहे 10 मॅम. दिवसात जमलं. प्रत्येक जण काही सेकंड लेवलला येईलच असं नाहीये. असं बरोबर ना? बरोबर. प्रत्येक जण सेकंड लेवलला येईल शक्य नाहीये. पण जर ते लोक नाही येऊ शकले तर काही तर एका, समजा काहीतरी लोकांच्या चेहऱ्यावर थोडं जरी स्माईल आलं तर ते त्यांच्या मनातनं निघणारं ब्लेसिंग ही माझी शिदोरी आहे. 100% मॅम. येस, बस. 100%. येस म्हणून आपला येस हा मॅम. फ्री सेशनचा प्रयत्न असतो. थँक्यू रश्मी. 100% मॅम. चला पुढच्या येस, चक्रात थँक्यू मॅम. जाऊया. थँक्यू थँक्यू. तर बघा, हे जे आपण मणिपूर चक्राबद्दल बोलत होतो, हे चक्राचं तत्व अग्नी तत्व आहे. आणि अग्नी तत्व असंतुलित झाल्याने गरमी संबंधित आजार होतात, स्किन डिसीज होतात, त्याच्यानंतर ऍसिडिटी, डायबिटीज, इंडायजेशन, गॅस, चेहऱ्यावर पिंपल्स असे प्रॉब्लेम होत असतात. ठीक आहे. शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं एलर्जी, इन्फेक्शन, खाण्यापिण्याबद्दल अरुची ही मणिपूर चक्राच्याच इम्बॅलन्समुळे होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतरचं चक्र आहे अनाहत चक्र. अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र, रंग हिरवा. यम याचं बीज मंत्र आहे. दिल के करीब सीने में अवस्थित है यह निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ती, साधना, म्हणजे वरचे आध्यात्मिक चक्र, खालचे भौतिक जगतातील चक्र, या वरच्या आणि खालच्या चक्रांना बॅलन्स करणारं चक्र म्हणजे हृदय चक्र आहे. निश्चल प्यार का प्रतीक. आता आपण मुलांना लहानाचं मोठं करतो, म्हातारपणाची कुठेतरी ते आपली काठी बनावी प्रत्येकाला गरज असते. त्याच्यामुळे आपण मुलांचं संगोपन करतो. खरा विचार करा बरं. जर मूल ऐकत नसेल, आपण मुलांना दोष देतो, पण आपला उद्देश काय असतो? मुलांनी ऐकलं पाहिजे, आपले मुलं आपल्या म्हातारपणाची काठी झाली पाहिजे. पण आज देश विदेशात बाहेर गेलेले किती मुलं आपल्या आईवडिलांची काठी बनवू शकतात? आज घरामध्ये ते एकटे पडलेले आहेत. म्हणून या हृदय चक्राला नेहमी घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसत्या नाती. आपल्याला नाती सांभाळायला शिकायचं आहे, घराला पॉझिटिव्ह ऊर्जा द्यायला शिकायचं आहे. तर एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सतत प्रेम आणि गुणगान कराल, चांगल्या गोष्टींचं गुणगान कराल, आपोआप हृदयामध्ये सकारात्मकता असते. आता हृदय चक्र ब्लॉक असलं तर काय होईल? व्यक्ती कंजूसपणासारखा वागेल. आपल्या आजूबाजूला कंजूस लोक आहेत तर काय आहे? त्यांचं हृदय चक्र ब्लॉक आहे. आणि एखादा खिशात नाही आहे तरी लोकांना कर्ज काढून देईल. म्हणजे त्याचं काय, गरजेपेक्षा जास्ती ओपन झालेलं आहे हृदय चक्र. दोन्ही गोष्टी काय आहे? घातक आहे. चक्र कसं पाहिजे? बॅलन्स. अरे खिशात नाही आणि तू लोकांना कर्ज काढून देऊन हे चुकीचं आहे. असून 1 रुपयाची मदत कुणाला करत नाही, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे शक्य असेल तिथे लोककल्याणासाठी मदत करणं हे हृदय चक्र आपल्याला सांगत असतं. निश्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा तब तक किसी का भी हृदय चक्र एक्टिव नहीं होगा. बिना किसी शर्त सभी को प्यार करना, इसके लिए उच्च स्थिती है. संबंधित अंग, थायमस ग्रंथी, लंग्स, रक्त प्रवाह, शरीरामध्ये जे संपूर्ण ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे ती योग्यरित्या करणं हे या चक्राचं काम आहे. या तत्वाचं या चक्राचं तत्व आहे ते एअर, हवा. प्रेम भावना, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक पीडा, निराशा, तंगदिल आणि प्रेमाचा अभाव. सतत कटकट कटकट, कुणालाही समजून घेणार नाही, कुणालाही प्रेम व्यक्त करणार नाही, सतत घरामध्ये कटकट करणारा व्यक्ती म्हणजे त्याचा हृदय चक्राचा विकास व्हायचा राहून गेलेला आहे. तुम्हाला पाणी चार्ज करून देताना काय म्हणायचं आहे? या व्यक्तीचं हृदय चक्र सकारात्मकतेने परिपूर्ण झालेलं आहे आणि हा व्यक्ती प्रत्येकासोबत प्रेम, विश्वास आणि आदराने वागत आहे. हे अफर्मेशन राहील त्या व्यक्तीच्या हृदय चक्राला ऍक्टिव्ह करण्यासाठी. याचा रंग हिरवा आहे. थायमस ग्रंथी सोबत याचा संबंध आहे. यह चक्र हृदय, लंग्स, लिवर, संपूर्ण ब्लड सर्कुलेशन सिस्टम को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र है प्रेम और भावनाओं का आधार. प्रेम और भावनाओं का आधार, किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारे व्यक्ति में सज्जनता का भाव आने पर
वह स्वयं से और औरों से प्रेम पूर्वक व्यवहार करता है, नहीं तो डरपोक बनके जाऊ दे. काही हो, तो पुढे येत नाही, कोणाच्या मदतीला जात नहीं, स्वतःचे भलं करत नहीं. इस चक्र का संबंध वायु तत्व से है. वायु तत्व के असंतुलित होने पर व्यक्ति के नाड़ी तंत्र पे, नर्वस सिस्टम पर बुरा असर पड़ता है. इससे हृदय की बीमारियां, बीपी, शारीरिक पीड़ा, निराशा, डिप्रेशन और आत्महत्या करने के विचार का आगमन भी होता है. आणि म्हणून डिप्रेशन, एन्झायटी मध्ये टाकणारा चक्र हेच आहे. कारण जर मनासारखं झालं नाही तर हे लोक डिस्टर्ब होतात, नकारात्मक ते विचारापर्यंत जातात. आणि म्हणून हृदय चक्राला प्रेम भावनेनी, सकारात्मक ऊर्जांनी ऍक्टिव्ह ठेवणं हे आपलं कार्य असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्र, म्हणजेच थ्रोट चक्र. काय काम आहे या थ्रोट चक्राचं? अभिव्यक्तीचं माध्यम. थ्रोट चक्र तुम्हाला सांगते की माझ्याकडे इथून 5 ते 6 वर्ष आधी एक 42 वर्षाची महिला आली होती. माझ्याकडे मी औरा स्कॅनिंग, चक्रा स्कॅनिंगचा रिपोर्ट करून देते. माझ्याकडे सॉफ्टवेअर आणि मी स्वतः सुद्धा ते चेक करत असते कुठल्याही व्यक्तीचा औरा, त्याचं प्रॉपर आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे रिपोर्ट काढून देणारं. तर ती महिला आली आणि चक्र चेक करण्यात जेव्हा मी त्यांचं चक्र चेक केलं तेव्हा थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक दिसलं, कुठेच एनर्जी नव्हती. मी त्यांना एकच प्रश्न केला की तुम्ही कधी कुणासमोर व्यक्त झालात नाही का? त्यांनी आपल्या त्या बॅगमधनं फाईल काढली अँड दॅट लेडी इज सफरिंग फ्रॉम द थ्रोट कॅन्सर. 42 वर्षाची महिला थ्रोट कॅन्सरने. आणि म्हणून तुम्हाला सांगते की लेवल 1ला जी मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे स्टार्टिंगला डे 1ला, की जे काही सफरिंग तुमच्या मनात आहे, नाही कुणाशी बोलू शकत, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, टिअर दॅट पेपर अँड बर्न इट. का बरं? काही गोष्टी अशा असतात की आपण प्रत्येकासोबत बोलू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही. पण जर तुम्ही त्या भावनांना वाट मोकळी करून दिली नाही, तर डॉक्टरांच्या मते सुद्धा कॅन्सर हा आजार 99% भावनांच्या ब्लॉकेजेस मधनं निर्माण झालेला आहे. एकच मिनिट. एक मिनिट. चल. तर विशुद्ध चक्र जे आहे हे संचारकचं चक्र आहे. अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग है. जो सच है, सत्य है, उसकी अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है. वाणी में ओज और प्रभाव आता है. इस चक्रों के द्वारा अंतरात्मा की आवाज और उच्च स्तर पर आने वाले संदेश गृहीत होते हैं. संबंधित अंग थायरॉइड, थायरॉइड ग्रंथी, गला, फेफडा, लंग्स, हृदय, लिव्हर, पित्त आणि रंग याचा आहे लाईट ब्लू कलर. आता मला सांगा तुमच्या घरात असे कोणी म्हातारे व्यक्ती आहे का ज्यांना सतत ठसक लागते किंवा खोकला येतो? आहे का कोणाच्या घरी? ज्येष्ठ व्यक्ती आहे आणि त्यांना ठसक लागते. कधी विचार केला असं का होतंय? त्यांची ती अवस्था असते की ते त्यांचं दुःख कह भी नाही सकते.
और सह भी नहीं सकते. त्यांना व्यक्त होता येत नाही आणि ते व्यक्त होता न आल्यामुळे त्यांना काय होत आहे, ठसक लागते. त्यांच्या थ्रोट चक्र तिथे प्रॉब्लेम मध्ये असतं. आणि म्हणून मी नेहमी सांगते की घरी जर ज्येष्ठ असतील ना, थोडासा 5 मिनिटं तरी वेळ काढा आणि त्यांना व्यक्त होऊ द्या, तुमच्याशी बोलू द्या. एक लक्षात घ्या, आज आहे आपल्या जीवनात ते, तर वेळ घालवा. कारण उद्या जर ते आपल्या जीवनात नसतील तर कितीही आपण प्रयत्न केला तरी त्यांचा एक आवाजही आपल्या कानावर पडू शकणार नाही. आहे तोपर्यंत नात्यांची किंमत करा. आपले आईवडील असतील किंवा आपल्या जोडीदाराचे आईवडील असतील, रिस्पेक्ट दोघांच्याही आईवडिलांचा झाला पाहिजे. आणि जर तो करता आला ना, गावाला असतील, एक कॉल त्यांना करा. दिवसभरात त्यांना काहीच नाही पाहिजे, तुम्ही 2 मिनिटं त्यांची खुशाली विचारली ना. कुठल्याच आईवडिलांना तुमचा पैशाशी घेणं नसतं, तुमच्या प्रगतीत आनंद असतो, तुमच्या जीवनात त्यांना काही तुमच्याकडून जास्ती अपेक्षा नसतात. फक्त तुम्ही प्रेमाने संवाद जरी केला, त्यांची काळजी घेऊन तुम्ही हे केला ना, तर आयुष्य खरोखर चांगलं होऊन जाईल. कारण बऱ्याचशा आईवडिलांना खरोखर आर्थिक गरजे नसते गरज, त्यांनी त्यांची सोय केलेली असते. आणि खरोखर ज्यांची ज्यांची सोय नाही आहे ना, त्यांना खरोखर सांभाळा. मी तुम्हाला सांगते की 3 वर्ष माझ्या हस्बंडला पगार नव्हता, पण माझ्या हस्बंडचं सगळ्यात मोठं स्वप्न काय होतं माहिती आहे का? माझ्या घरामध्ये इतकी गरिबी त्यांनी बघितलेली होती की माझ्या घरामध्ये वरण भात भाजी पोळीचं पूर्ण वाढलेलं ताट मला केव्हा दिसेल, हे त्यांचं सगळ्यात मोठं स्वप्न होतं. जेव्हा नोकरी लागली आणि पगार चालू झालेला नसतानाही 8व्या वर्गापासून त्यांनी घर सोडलेलं होतं. शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण कंप्लीट केलं आणि नोकरी लागल्यावर पगार चालू व्हायचा वापर नाही, वाट बघितली नाही, काही नाही. आणि नुकतंच आमचं लग्न झालं आणि सासू सासऱ्याने आम्ही म्हणजे दोघं, आई बाबाने आम्ही दोघं असे आम्ही एका अनोळखी शहरात आलो. तेव्हा जो काही स्ट्रगल केला तो आमचा आम्हाला माहिती आहे. त्याच्यात माझ्या आई बाबांची भरपूर मदत झाली. पण सगळ्यात महत्वाचं की त्यांच्या शेवटच्या श्वासांपर्यंत आम्ही त्यांची सेवा केली. आज ते या जगात नाही, पण तो आनंद आहे की त्यांना जे जे त्यांना पाहिजे होतं, जे आयुष्य त्यांना जगायचं होतं, ते आयुष्य आम्ही त्यांना आनंदाने जगवलं. आणि म्हणून तुम्हाला सांगते की आजही म्हणजे लिटरली असं वाटतं की त्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही ते सुख त्यांना देऊ शकत नव्हतो. आज कुठेतरी आमची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, पण आज वाटतं की ते आपल्यासोबत नाहीये. आज असते तर त्यांना आपण अजून चांगलं फिरवू शकलो असतो. आजचं जे आमचं जीवन आहे त्या जीवनाचा पण तरी आनंद आहे की त्या कठीण परिस्थितीतही त्यांची सेवा आम्ही 100% आमच्या ताकदीनुसार आम्ही केली. आमच्या शक्य म्हणजे लिटरली माझे सासरे आजारी असताना त्यांना 3 आजार एकत्र झाले होते. लेप्रसी, टीबी आणि शुगरमुळे त्यांचे डोळे गेलेले होते. त्याच्यात नासूरच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालं होते. एवढं सगळं करताना मला माझी चालू शाळा बंद करावी लागली होती. कारण बाकीचे लहान मुलांची जबाबदारी होती शाळेतले. तर मी माझी एक छोटीशी नर्सरी घरात चालवत होते. नर्सरी, KG1, KG2 ते मी बंद केली होती त्यावेळेस. पण जबाबदारी मी पहिले माझ्या घरच्यांची घेतली होती. तर एक लक्षात घ्या की आयुष्य कसंही जगलात, क्षणभंगूर आहे. तो दी एंड वाली पार्टी केव्हा लागणार माहिती नाहीये. रोज 10 लाख+ लोक या पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करतात. जर ईश्वराने आपल्याला आजचा दिवस दिलेला आहे, कल का सोचो ही मत. जो घडून गेलेला काल आहे त्याचाही विचार नका करू, येणाऱ्या उद्याचाही विचार करू नका. जो आज आपल्याला दिलाय ना दिवस, सकाळी आपल्याला ईश्वराने आजच्या दिवसाला तुम्ही कसं आनंदाने परिपूर्ण करू शकता. तुमचं असणं एखाद्याच्या आजूबाजूच्या औरामध्ये, काल आपण औरा शिकलो ना, 2 लोकांचा औरा कसा एकत्रित येतो आणि तो पॉझिटिव्ह असेल तर तुमचा औरा पॉझिटिव्ह होईल, तो औरा निगेटिव्ह असेल तर तुमचा औरा निगेटिव्ह होईल. हे जे आपण शिकलो त्याच पद्धतीने तुमचं असणं एखाद्याच्या औरामध्ये, एखाद्याच्या जीवनामध्ये काटे रुचणारा असेल की त्याच्या चेहऱ्यावर स्माइल करणारा असेल, चॉईस कुणाची आहे? मग आजपासनं काटा बनायचा आहे की एखाद्या गुलाबाच्या पंखुडीचा स्पर्श बनायचा आहे? चॉईस आपली आहे. जीवनही आपलं आहे ना. त्याच्यामुळे आपलं असणं एखाद्याच्या जीवनामध्ये काय रिझल्ट देतो हे आपण त्यातनं अनुभवणार आहे. कारण आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे. तर आकाश तत्व, याचं तत्व कोणतं आहे? आकाश तत्व. आकाश तत्व के असंतुलित होने से त्रिदोष होता है. वात, पित्त और कफ का दोष होता है. आणि वात, पित्त, कफ की अधिकता के कारण व्यक्ति खांसता रहता है. और ऐसा, बघा आता वाक्य ऐका, ऐसा जब भी तब होता है जब व्यक्ति अपने अंदर आए हुए विचारों को व अनुभूतियों को कह भी नहीं सकता,
और सह भी नाही सकता, आणि म्हणून तो व्यक्ती नेहमी खोकलत असतो. म्हणून तुमच्या आजूबाजूला एखादी व्यक्ती, लक्षात घ्या, जर या परिस्थितीत असेल, जरी तुमची ती नातेवाईक नसेल, एखादी ज्येष्ठ व्यक्ती असेल, वृद्ध व्यक्ती असेल, थोडा वेळ त्यांच्यासोबत काढा, त्यांच्यासोबत बोला. आणि लिटरली माझे हसबंड गेल्या 18 वर्षापासून हे काम करत आहे. रिटायर्ड झालेले व्यक्ती जेवढेही आमच्या एरियात आहे, ज्यांचे मुलं परदेशात दुसऱ्या राज्यांमध्ये नोकरीसाठी गेलेले आहेत, त्यांच्यासोबत दररोज 1 तास घालवतात, 1-1.5 तास. त्यांना काही लागलं, एखाद्याचा मोबाईलचा प्रॉब्लेम आला, एखाद्याच्या घरी काही अडचण असली, एखाद्याला प्लंबर पाहिजे, तर ते फोन करून ती सोय करून देतात. मेन म्हणजे त्यांच्यासोबत संवाद करायला रोज 1 तास देतात. कारण कसंही जगलात तर आपल्या जीवनाला ती त्यांच्या पद्धतीने एक समाजसेवा आहे. नाही आर्थिक दृष्ट्या करू शकत. पण ते वेळ देणंही, आपल्या जीवनातला 1-1.5 तास वेळ त्या लोकांसाठी देणं, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचं चक्र आहे थर्ड आय चक्र, दोन्ही भुवयांच्या थोडं वर, जिथे आपण, इथे आपली पिट्युटरी ग्लँडची जागा असते. यह चक्र ललाट दोनों भुवों के मध्य में थोड़ा उपस्थित अवस्थित है. यह चक्र वह बाह्य ज्ञान का केंद्र है. व्यक्ति के अंतर्ज्ञान इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है. इस चक्र के विकसित जागृत होने पर भविष्य में होने वाली घटनाओं की सूक्ष्म जानकारी प्राप्त होती. आता मला सांगा, तुम्हाला एखाद्या मैत्रिणीची, मित्राची, एखाद्या नातेवाईकाची आठवण आली, त्या व्यक्तीचा फोन येतो किंवा तो व्यक्ती त्या दिवसभरात भेटतो. झालाय का कधी? एखाद्या वेळेस आठवण आली ती व्यक्ती भेटली. हे का बरं होतं? यू हॅव द टेलिपॅथिक पॉवर. तुमच्या थर्ड आय मध्ये ती टेलिपॅथिक एनर्जीची पॉवर आहे. जर तुम्ही या पद्धतीने विचार केला, तर तुमची टेलिपॅथिक ऊर्जा त्याच्यापर्यंत पोहोचवते, आणि हीच टेलिपॅथीची ऊर्जा रेकीच्या सेकंड लेवलमध्ये आपण शिकतो. प्रॉपर वेनी त्याला सिम्बॉल्सचा वापर करून कशा पद्धतीने वापरायला शिकतो. आणि ते कशात वापरतो? जर एखादा मुलगा मोबाईलचा वापर करत असेल, तुम्ही त्याला सांगा, तो कमी करणार नाही. पण जेव्हा तुम्ही टेलिपॅथिक हिलिंग कराल, त्याच्या माइंडशी संपर्क साधाल, तुम्ही त्याचं मोबाईलचं व्यसन कमी करू शकता. एखाद्या पिणाऱ्या व्यक्तीला तुम्ही सांगाल, बाबा पिणं वाईट आहे, त्याच्याने लिव्हर खराब होतं, आपल्या कुटुंबाचं नुकसान होतं, तो व्यक्ती ऐकणार नाही. पण टेलिपॅथिक हिलिंगच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीचं व्यसन कमी करू शकता. नोकरीच्या केसेस असतील, कोर्टाच्या केसेस, फक्त आपली बाजू खरी पाहिजे, तुमची निवड त्या पोस्टसाठी योग्य असेल, तर थर्ड आय मध्ये जे सेकंड लेवलमध्ये जे तुम्हाला टेलिपॅथिक हिलिंग शिकवलं जातं, त्या या पद्धतीने तुम्ही या दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे करू शकता. ठीक आहे. तर दोन्ही भुवयांच्या मध्ये जरा वर उपस्थित है. यह चक्र वह बाह्य ज्ञान का केंद्र है. इंट्यूशन इसी चक्र से विकसित होता है. यह चक्र को जागृत करने से भविष्य में होने वाली घटनाओं की सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है. याचं जे तत्व आहे, संबंधित अंग सुषुम्ना नाडी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, नाडी संस्था, याचा रंग आहे डार्क निळा, आणि अंतरप्रेरणा आणि इच्छांचं चक्र याला म्हटलं जातं. रंग नीला यानी डार्क ब्लू पिट्यूटरी ग्लैंड के साथ संबंध है. आज्ञाचक्र, व्यक्ती जी कोमात गेलेली असते, त्याच्या ऑटोनॉर्मस सिस्टम जी असते, ती याच चक्रापासून ऍक्टिव्हेट होत असते. जर हे चक्र सकारात्मकतेने ऍक्टिव्हेट झालं, तर व्यक्तीच्या जीवनामध्ये जागृती येईल, विकास होईल. आणि जर हे व्यक्ती चक्र नकारात्मकतेत झालं, तर तो क्रोधाच्या अहंकारात, स्वतःही क्रोधाच्या अग्नीमध्ये जळेल, आणि त्याचा औरामध्ये पण ती नकारात्मकता पसरवेल. किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति के जीवन में सही ज्ञान आती है, आत्मिक विकास होता है और क्रोध पर नियंत्रण आता है. अन्यथा बिना किसी साधना के व्यक्ति अज्ञान के कारण क्रोधमय जीवन जीकर अंधकारमय अपने जीवन को डाल देता है. सहस्त्रार चक्र सर के ऊपर, त्याच्यानंतरचं चक्र आहे क्राउन चक्र, ब्रह्मांडातलं सर्वोच्च शक्तीचं चक्र. बघा, जेव्हाही तुम्ही मेडिटेशन कराल, कधीच या चक्राला पॅक करायचं नाही. आता कोणी कोणी शेवटच्या अंतिम क्षणातल्या व्यक्तीला बघितलेलं आहे, प्राण जाताना त्याचे कधी कधी डोळे उघडे असतात, त्या व्यक्तीचं कधी कधी तोंड उघडं असतं. बघितलंय? एखाद्या जेव्हा अंतिम क्षणामध्ये आणि त्या व्यक्तीला झटके येतात, शरीर त्याचं, अशा जाणाऱ्या व्यक्तीचं सहज जात नाही, तर शरीरामध्ये झटके येतात. हे का होत असेल? त्याच्या मागचं कारण आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी शेवटच्या क्षणाला मुक्तीचं द्वार ओपन होत असतं. कशाचं द्वार? मुक्तीचं द्वार. म्हणजे या जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी काही सेकंदासाठी मृत्यूचं द्वार ओपन होत असतं. पण जो व्यक्ती कुठल्याही सेवा साधनेमध्ये नसतो, म्हणजे आयुष्यात कधी चांगलं काम केलेलं नसतं, किंवा कुठलं देवाचं नामस्मरण किंवा एखादं मेडिटेशन, अशी कुठली सेवा साधना केली नसेल, तर
तेव्हा जे झटके येतात त्या झटक्यांना तो व्यक्ती घाबरतो. काय होतं? त्या आलेल्या झटक्यांना तो व्यक्ती घाबरतो आणि त्यामुळे काय होतं? तो व्यक्ती घाबरल्यामुळे त्या झटक्यांमध्ये ते मुक्तीचं द्वार बंद होतं आणि मग त्याचं प्राण म्हणजे जो क्राऊन चक्रातनं निघायला पाहिजे, प्राण ऍक्च्युअली कुठून गेला पाहिजे? यही से मिला है, यही से जाना चाहिए. तर तो इथून न जाता तो डोळ्यातनं जातो तर डोळे उघडं राहतात, तोंडातनं जातो तर तोंड उघडं राहतं आणि ज्या व्यक्तीचा प्राण इथून गेलेला असतो तो व्यक्ती असं वाटतो की प्रसन्न मुद्रेमध्ये झोपलेला आहे. अशी जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं अंतिम समय म्हणजे तो बघितला, ते शरीर जर बघितला, तो देह बघितला ज्यांनी नुकताच प्राण सोडलेला आहे, तर तुम्हाला लक्षात येईल की तो मुक्त झालेला आहे, की अजूनही त्याच्या या जन्माचा जी विकास यात्रा आहे, अजून त्याला कुठेतरी जन्म घेऊन ही यात्रा पूर्ण करावी लागेल. तर याचमुळे त्या व्यक्तीचं जे क्राउन चक्र असतं ते, याचा रंग कोणता आहे? जांभळा कलर है, पिनियल ग्लैंड सोबत याचा संबंध आहे. माथे के ऊपर के हिस्से को नियंत्रित करता है, कार्यक्षेत्र आहे, आध्यात्मिक प्रगती आणि जीवनामध्ये संपूर्ण मुक्तीसाठी याच चक्रावर. म्हणून जर व्यक्ती या 7 चक्रांना, मी तुम्हाला एक ऑडिओ पाठवणार आहे बीजमंत्रांचा 21 मिनिटाचा. तो ऑडिओ जर तुम्ही रोज फॉलो केला औरा क्लेन्झिंग करून, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक चक्र विकासाच्या प्रगतीवर. आणि त्याच्यासाठी उद्याच्या सेशनमध्ये मी स्वतः तुमच्या चक्रांचं हिलिंग करून देणार आहे. ठीक आहे? तुमच्या 7 चक्रांमध्ये, कारण प्रॉब्लेम कसे असतात? पहिले आपल्या औरामध्ये येतात, औरामधनं आपल्या 7 चक्रांमध्ये येतात, 7 चक्रांमधनं मग फिजिकल आणि मेंटल बॉडी, जे आपलं शरीर आणि मेंदू याच्यावर परिणाम होत असतो, आरोग्याचे प्रॉब्लेम होत असतात. तर त्याचं हिलिंग मी उद्याच्या सेशनमध्ये करून देणार आहे. उद्या महत्वाचं हिलिंग राहणार आहे, तर आय रिक्वेस्ट यू की प्रत्येकाने त्या हिलिंग सेशनला अटेंड करा. मी स्वतः तुमच्या चक्रांना हील करून देणार आहे आणि बघू, तुमच्या काही लोकांचे तर परमनंट दुखणे चालले जातात. जिसका जितनी कनेक्टिव्हिटी वो जोड के देगा. मी करणारी कोणीच नाही आहे. जेवढी कनेक्टिव्हिटी त्या ईश्वराकडनं तुमच्यापर्यंत पोहोचेल तेवढंच तुमचं हिलिंग उद्याच्या सेशनमध्ये होणार आहे. तर या पद्धतीने आपण उद्या 7 चक्रांना हिलिंग करणारा आणि शारीरिक मानसिक व्याधींवर दूर करणारा एक सुंदर सेशन हिलिंगचं मी माझ्याकडनं तुम्हाला देणार आहे. तर उद्या मिस करू नका. सगळं पीडीएफ पण मिळणार आहे, मेडिटेशनचा ऑडिओ पण देणार आहे, प्लस औरा क्लिन्झिंगचे 3 व्हिडिओ जमल्यास मी आजच ग्रुपवर टाकायला सांगते. त्या औरा क्लिन्झिंगच्या 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं, एक ताप कसा कमी करायचा औरा क्लिन्झिंग करून, तो एक व्हिडिओ आहे. लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग दुसऱ्यांचा, आणि दुसऱ्यांचं होल बॉडी औरा क्लिन्झिंग कसं करायचं त्याचा तो व्हिडिओ आहे. 3 व्हिडिओची मी लिंक पाठवते, अवश्य बघा, म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने प्रॅक्टिस करता येईल. कारण मला पूर्ण करायला हे 10 दिवस कमी पडतील अजूनही. उद्या आपण ते केल्यानंतर वेळ भेटला तर आपण एनर्जी बॉल एक्सरसाइज जी आज सांगितलेली होती ती आपण उद्याच्या सेशनला पूर्ण करणार आहे. त्यासोबतच आजार आणि निदान, हा टॉपिक मी आत्ता तुमचा कव्हर करते. तुमच्या नोट्समध्ये आजार आणि बिमारीवर उसका निदान असा एक टॉपिक आहे. त्याच्यात तुम्हाला एक बघा, डॉक्टर मिकाओसुनी रेकी आपल्या शरीराला आरोग्य संपन्न करण्यासाठी 24 पॉइंट दिले. किती पॉइंट सांगितले? 24 पॉइंट. आणि एका पॉइंटमध्ये रेकी पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ किती लागतो? 3 मिनिटं कमीत कमी. मग 24 पॉइंटवर रेकी देण्यासाठी किती वेळ लागेल? 72 मिनिट्स लागतील, 72 मिनिटं. खायलाच तर वेळ नाही आपल्याकडे. एक घास 32 वेळा खा, चावून चावून खा म्हणणारी संस्कृती आहे. आपण बस त्या टीव्हीवर असतोय, बाजूला मोबाईल असतो, काहीतरी ते खाल्ल्या जातं. मग 72 मिनिटं खरोखर तुम्ही हिलिंगला देणार आहे का? मुळीच नाही. पण डॉक्टर मिकासूंनी जरी 24 पॉईंट सांगितले तरी आपल्या भारतीय संस्कृतीच्या ऋषीमुनींनी 7 चक्र सांगितलेले जे आपण आता शिकलो. या 7 चक्रांना जर आपण म्हटलं की 3-3 मिनिटं द्यायची आहेत आणि हे आपल्या शारीरिक सगळ्या आजार आणि सगळ्या गोष्टींची कनेक्टेड आहे, मग सात्विक 21 मिनिटं तर द्यावंच लागेल ना. नाही तर मग रेकी शिकून फायदा नाही. कारण रेकी शिकण्यासाठी नाही, जीवन जगण्याची कला आहे. जर तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य पाहिजे तर तुम्हाला या 7 चक्रांना रोज हिलिंग करायचं आहे. तर आजार आणि निदान या पॉइंटमध्ये तुम्हाला प्रत्येक आजाराचे पॉइंट दिलेले जे तुमच्या नोट्समध्ये आहे. समजा एखाद्याचं पोट दुखतंय तर कुठे हात ठेवायचा, ठीक आहे? तर ते सगळे पॉइंट तुम्हाला 7 चक्रानुसार दिलेले आहेत आणि त्यानुसार तुम्ही हिलिंग करू शकता. तर आता ते पॉइंट कसे आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते.
आजार आणि निदान. आता बघा, इथे जे काही आपण उपाय सांगतोय ते सगळे उपाय 7 चक्रांशी रिलेटेड आहे. फक्त 7 चक्रांचे बिंदू पॉइंट आपण घेणार आहे. पहिले तर चक्रांच्या जागा सगळ्यांना समजल्या, जे आता आपण शिकलो. ओके, कुठलं चक्र कुठल्या जागा समजली, ठीक आहे. आता मी 2-3 उदाहरणं सांगते, बाकी तुमच्या नोट्समध्ये दिलेलं आहे. पोटासंबंधित कुठलाही प्रॉब्लेम जसं उल्टी, दस्त, कब्जियत, गैस, अपचन, खाने पीने में अरुचि, पिंपल्स, चेहरे पे काले या सफेद दाग, गोरे होने के लिए, बुद्धी बढ़ाने के लिए, आनंद प्राप्ति के लिए, एवढ्या सगळ्या समस्यांवर एकच उपाय. एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र. नियम: रेकीला कॉल करून हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हाताची पोझिशन कप शेप मध्ये. एक हात आज्ञाचक्र, एक हात मणिपूर चक्र. लिहत बसू नका, नोट्स मध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर श्वासासंबंधित प्रॉब्लेम, अस्थमा, लंग संबंधित काही प्रॉब्लेम असेल तर एकात आज्ञाचक्र, एकात हृदय चक्र. पहिले याच्यात 4 चक्र आहेत. एकात आज्ञाचक्र, एकात हृदय चक्र, ठीक आहे. त्याच्यानंतर एकात मणिपूर चक्र, एकात स्वादिष्ठान चक्र. एकात मणिपूर चक्र आणि एकात स्वादिष्ठान चक्र. या पद्धतीने आपल्याला त्या चक्रांना हील करायचं आहे. 4 म्हणजे 3-3. आणि नियम काय? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत. कारण लागणारा रेकीचा वेळ आपण ठरवू शकत नाही, ठीक आहे. लागणारा रेकीचा वेळ आपण ठरवू शकत नाही. हा वेळ कोण ठरवत असतं? हा जो वेळ आहे तो पूर्णपणे दिव्य रेकी शक्ती ठरवत असते की पेशंटची नीड आहे तेवढंच हिलिंग त्याच्यामधनं त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे, ठीक आहे. तेवढंच हिलिंग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यानंतर मधुमेह से मुक्ति के लिए, उससे होने वाले अन्य अंगों पर जो असर होता है उसको खत्म करने के लिए मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोटावर, मग पॅनक्रियासचा एरिया पहिला जे ठेवायचं आहे ते पॅनक्रियासचा एरिया, त्याच्यानंतर आज्ञाचक्र आणि हृदय चक्र. कारण डायबिटीसचा आजार हा तुमच्या भावनिक असंतुलनामधनं येत असतो. तुम्ही जीवनामध्ये जो कष्ट सहन केलेला असतो, डिप्रेशन सहन केलेलं असतं, खूप दबावजन्य परिस्थितीत तुम्ही जीवन जगला असेल, आयुष्यामध्ये खूप त्रास सहन केला असेल, तर त्या त्रासाचा परिणाम म्हणजे तुमचं हे प्रॉब्लेम असतात, ठीक आहे. डॉक्टर काय म्हणतात? स्ट्रेस घेऊ नका. पहिलं तुम्ही डायबिटीज शुगरवाल्यांना काय सांगितलं जातं? तणावमुक्त जीवन जगा. पण काय करणार, जिंदगीत तणाव आहे तो येतो. तो कसा कमी करतो? रेखीतनं 100% कमी होतो, पण त्यासाठी सराव लागतो. कारण एक पीक यायला 3 महिने लागतात. आपल्याला सुद्धा इथे जीवनात आनंदासाठी 3 महिने सातत्याने वेळ द्यावा लागेल, ठीक आहे. त्यानुसार आर्थराइटिस, हाडांचे प्रॉब्लेम, जोड़ों का दर्द, इससे मुक्ति पाने के लिए, आलस्य दूर करने के लिए, शरीर में चेतना शक्ती बनाने के लिए, शरीरातल्या जेनेटिक ऑर्गनचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी, भविष्याप्रती येणारे सततचे नकारात्मक विचार दूर करण्यासाठी एकात आज्ञाचक्र, एकात रूट चक्र आणि त्याच्यानंतर प्रभावित अंग. एकात आज्ञाचक्र आणि एकात रूट चक्र, दोन्ही हात आपल्या जेनेटिक ऑर्गनच्या समोर ठेवायचे आहेत. तर या पद्धतीने आजार आणि निदान या याच्यात तुम्हाला प्रत्येक आजारासाठी एक प्रोटोकॉल दिला गेलेला आहे रेकीचा 7 चक्रांसोबतचा. तो तुम्हाला ग्रुपवर पाठवला जाईल. तो तुम्ही बाकी आजारांसाठी बघून त्या पद्धतीने ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झालेला आहे त्यांनी आता रेकीची प्रॅक्टिस सुरू करू शकता. उद्या मी तुमचं स्वतः एक हिलिंग करून देणार आहे, ज्यातनं तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकणार आहे. त्याच्यानंतर परवाच्या दिवशी आपण मनी मंत्रा बघणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही दैनंदिन प्रॅक्टिस सकाळपासून रात्रीपर्यंत काय करायची हा टॉपिक बघणार आहे आणि आपले प्रॅक्टिस पण करणार आहे. फक्त परवाचा क्लास आपला 2 ते 4 राहील, कारण प्रश्न उत्तर जास्ती असतात. त्याच्यामुळे आपल्याला क्लास 2 वाजता सुरू करावा लागेल, ओके. कारण मग माझी 4:30 ची बॅच असते लगेच, तर मग आपण जास्ती वेळ देऊ शकणार नाही. तर परवाचा क्लास उद्या आपला 3 वाजताच राहील. परवाचा क्लास आपला 2 ते 4 मध्ये राहणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर परत भेटू उद्या याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. ज्यांनाही क्लास आवडत असेल तर छोटासा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाठवा मला. माझा नंबर तुम्हाला ग्रुप ऍडमिन मध्ये माझाच फोटोचा डीपी आहे तो भेटेल. त्या नंबरवर तुम्ही व्हिडिओ बनवून पाठवा, म्हणजे तुमचे शब्द माझ्यासाठी प्रेरणा ठरतील. बाकी आपला गुगलचा तुम्हाला येतोच आहे फॉर्म, तर त्याच्यावर तुम्ही तुमचे फीडबॅक अवश्य द्या.
आपण एक युट्यूब सिरीज चालू करणार आहे एका नवीन विषयाला धरून. तर त्यासाठी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर ती सिरीज तुम्हाला पण बघता येणार आहे. ओके, सर परत भेटूया याच ऊर्जांसोबत उद्याच्या सेशनमध्ये. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.